गुरुप्रसाद भट महाराज यांनी पहिले बैलगाडीमध्ये आंध्रामध्ये जात होते. तर 15 दिवस महिनाभर बैलगाडीने प्रवास करत होते. पुन्हा कालांतराने मेंढकेवाल्यांनी गुरुवाड्यांना जीप दिली. त्यानंतर उंबरेकरनी संभाजी पाटील उंबरेकरनी जीप दिली. त्यानंतर मुंबईचे शर्मासाहेब यांनी 2-3 गाड्या दिल्या. त्यानंतर त्यांनी अचानक गेले, त्यामुळं गाडी मागे पडली. मग आम्हाला वाटलं गाडी घेणं शक्य नाही. मग आम्ही नायगावला गेलो. नायगावाला गेलो इजेच्या आमच्या घरी गेलो. तर त्यांच्या आईला आमचं मनातलं जे मनोगत आहे ते त्यांना सांगितलं. मग मैनावती बोले गोपीचंद राजांना गुरुकडे या देहाला म्हणजे त्या आईने गुरु केलं आणि तिनेही तिच्या कुटुंबाला गुरुभक्तीला लावलं. मग त्या आईपाशी आम्ही आमची येता मांडली. मग आईने लगेच मुलाला सांगितलं. मुलाने लगेच होकार दिला. मग काही दिवस पेंटिंगमध्ये पडलं. मग आम्ही इथे दादाकडे आलो. दादा म्हणजे गाडीचं काय झालं. आम्ही म्हणलो आता हळूहळू मार्गेला लागलो. मग दादाने चक्र फिरविलं. मग अर्ध्या तासामध्येच लगे आकडे आले. म्हणजे दादामुळं आणि तुमच्या सर्वांच्या दानशूरमुळं ही म्हणजे अशक्य गोष्ट ती शक्य दादाने तुमच्याकडून करून घेतली. या ठिकाणी दादासह या ठिकाणी आम्हाला मदत केली. आमचा प्रवास आम्ही जे खेड्यापाड्याने जातो आणि म्हणजे अनंत संप्रदायाचा प्रचार करतो आणि हे कार्य सगळं आम्हाला या गावात त्या गावाला जाण्याची किमया तुमच्यामुळं आम्हाला साध्य होऊ शकते आणि ती तुम्ही आम्हाला साध्य करून दिली. त्याबद्दल दादाचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहो, सर्वांना संतांची संगत घडो, गुरुचं सानिध्य घडो आणि सर्वांच्या मुखामध्ये माझ्यासह तुमच्या सर्वांच्या मुखामध्ये गुरुवारीने दिलेले नाम अखंड वाचेमध्ये दळत राहो आणि सर्वांचे हे जीवन आनंदमय हो. जीवतारक मोक्षदाता सह्याद्रीचा राजा आनंद दत्त प्रभूचरणी कोटी कोटी प्रार्थना. आणि आज अक्षय तिथी आहे आणि अक्षय तिथीच्या गाडी तर 1-1.5 महिना येत नव्हती. पण दादामुळं हे म्हणजे दादानी म्हणले की अक्षय तिथीलाच गाडी पाहिजे आणि अक्षय तिथीलाच गाडी महाराजाला द्यायची म्हणली आणि त्यांच्यामुळं गाडी मिळू शकली. आणि अक्षय तिथीचे सर्वांना हार्दिक शिव इच्छा आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, सर्वांना संतांची संगत घडू, गुरुचं सानिध्य घडू आणि सर्वांचं हे जीवन आनंदमय हो. दत्तप्रभूंच्या कोटी कोटी प्रार्थना आणि गुरुवारी गंभीर महाराजांच्या कोटी कोटी प्रार्थना. जे आनंद आनंदी हो.